नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. सकाळी 8 वाजता हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे. आणि आता निवडणुकाचं जे काल मतदान झालं त्याच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आणि अगदी थोड्या वेळामध्येच आता निकाल यायला सुरुवात होईल. आज जो व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवतोय तो थोडासा वेगळ्या विषयावरच. निवडणूक म्हणण्याच्या पेक्षा सगळ्या आपल्या राजकीय पक्षाची जी मानसिकता आहे त्याच्याशी संबंधित आहेत. काँग्रेस पक्षाच्या आसाम मधल्या प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांच्या वतीनं इंडियन नॅशनल काँग्रेस INC आसाम यांच्या वतीने एक ट्विट केलं गेलं 14 तारखेला, म्हणजे संक्रांतीच्या निमित्तानं, किंवा आसाममध्ये बिहू म्हणतात त्या सणाला, गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात, ओणम म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत अशी ती काहीतरी. आपण जसं मकर संक्रांत म्हणतो तशी वेगवेगळी नावं आहेत. आसाममध्ये तिला बिहू म्हणतात. त्याच्या शुभेच्छा देत असताना जसं आपण होळीच्या दिवशी सगळ्या अपप्रवृत्ती जळून जावो, रावण जळून जावो, तसं यांनी म्हणताना खाली जो फोटो दाखवला तो आसामचं तिथलं जे भाजपचं प्रदेश कार्यालय ते जळतानाचा फोटो दाखवलेला. AI जनरेटेड ती सगळी इमेज आहे. आणि भाजपचं कार्यालय जळून जावो ही अपेक्षा व्यक्त करणार ट्विट X वरती पोस्ट म्हणा आसाम काँग्रेसनी 14 तारखेला मकर संक्रांतीच्या निमित्तानं केली. आत्ताचा हा निवडणुकीचा निकाल लागतो आणि हे मी दोन्हीचा सांधा असा जोडतो आहे. तुम्हाला जो काही राजकीय विरोध करायचा आहे तो राजकीय विरोध करण्यासाठी लोकशाहीनं तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला सगळे अधिकार आहेत. प्रचार करायचा अधिकार आहे, उभ्या राहायचा अधिकार आहे, सगळे. इतकंच नाही, याचाच फायदा घेत या देशाच्या 78 वर्षाच्या ह्या सगळ्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये 55 वर्षाच्या जवळपास सगळ्यात जास्त काळ काँग्रेसचं सरकार राहिलेलं आहे. ज्या काँग्रेसला या लोकशाहीचा इतका फायदा मिळाला, आजही 2 नंबरचा तो पक्ष आहे. 99 त्यांचे खासदार लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत. आणि ही सगळी निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाहीची ही सगळी फळं ह्यांना चाखायला भेटलेली असताना हे ट्विट सणाच्या दिवशी असं करतात. कल्पनेत का होईना, पण ह्यांना ते भाजपचं कार्यालय जाळून टाकायचं. मग त्याच्यावरती बोंब झाली की लगेच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. आणि नंतरच्या चर्चेमध्ये जे मुद्दे सांगत असताना नाही आणि कुठे ते आता डिलीटच केलंय, तुम्ही त्याच्यातला अर्थ समजून घ्या, शब्दात कुठे सांगितले, सगळं पुन्हा दाये बाये असं ते म्हणतात ना हिंदीमध्ये. म्हणजे प्रत्यक्ष जो मुद्दा आहे, तुम्ही ज्या विकृतीचं दर्शन घडवलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला काय सांगायचं. आणि त्या आसाममध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे त्याच्यामध्ये आसाम आहे, त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे, त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे आणि केरळ आहे. ह्याच्यामध्ये त्यातल्या त्यात फक्त 2च राज्य असे आहेत की जिथे काँग्रेसची काही एक ताकद आहे. त्या आसाममध्ये सुद्धा काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष, म्हणजे ह्याच्या आधी तर तो सत्तेवरतीच होता 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. आता 3 टर्म होऊन गेलेले आहेत. आणि दुसरीकडे आत्ता केरळमध्ये सुद्धा ते ह्या सरकारच्या 2 टर्म झाल्यात, म्हणजे कम्युनिस्ट सरकार. त्याच्या आधी काँग्रेस सत्तेवरती होती, तिथला प्रमुख विरोधी पक्ष, जास्त खासदार निवडून आलेले आहेत. राहुल गांधी 2 ठिकाणाहून निवडून आलेले होते, त्या रायबरेलीमध्ये आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वायनाडमध्ये. तिथला त्यांनी राजीनामा दिला. तिथं प्रियंका वाड्रा निवडून आलेल्या आहेत. त्या केरळमध्ये इथं आता निवडणुका होऊ घातलेल्या 2च ठिकाणी त्यातल्या त्यात काँग्रेसची बरी स्थिती आहे. आणि ह्या स्थितीमध्ये तुम्ही त्याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करायच्या ऐवजी तुम्ही जर असं भाजपचं कार्यालय जळून जावं अशी जर तुमची मनसे असेल तर नेमकं हे ज्या तुम्ही लोकशाही बचाव असं म्हणता, हातामध्ये ते पुस्तक घेऊन राहुल गांधी बोंबलत असतात आणि मोहब्बत की दुकान म्हणतात, की हे काय मोहब्बत की दुकानची परिभाषा आहे की तुम्हाला त्यांचं कार्यालय जाळायचं. आणि त्याच्यातला विरोधाभास पहा कसा येते. ज्या हेमंत बिस्व शर्माच्या नावानं तुम्ही बांगड्या फोडायला लागलात, तुम्ही डोकं आपटायला लागलात, ऊर बडून घ्यायला, तर तो तुमचाच कार्यकर्ता होता ना, तुमचाच युवा नेता होता तो 15 वर्षापूर्वी. तो जेव्हा राहुल गांधीला भेटायला गेला आणि कुत्र्याला बिस्किटं खाऊ घातले होते, ते किती महागात पडले कुत्र्याची बिस्किटं. तो तर बाहेर पडलाच. त्यानं केवळ आसाम नव्हे, संपूर्ण ईशान्य भारतातून काँग्रेसचा सुपडा साफ करून दाखवला. पहिल्या 5 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री पदही स्वीकारलं नाही. भाजपमध्ये गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं की मला फक्त ईशान्य भारतातून काँग्रेसचा सफाया करायचा आहे.
मला काही पद नको आणि काहीच नको. का तर तुम्ही कुत्र्यापेक्षाही वाईट तुम्ही अशी ट्रीटमेंट वागणूक कार्यकर्त्याला दिलेली, मोठ्या नेत्याला दिली. आणि आता त्याच आसाम काँग्रेसचे अध्यक्ष आहेत वरुण गोगाई, जे त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्या नावानं नाहीये ते ट्विट, प्रदेश काँग्रेसच्या नावानं आहे की तुम्हाला भाजपचं कार्यालय जाळण्याचा फोटो टाकावा लागतो त्याच्यावरती. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे वारंवार घडत आलेलं, तुम्ही बिहारच्या निवडणुकीच्या आधीचं बघा, SIRच्या नावाने इतकी बोंब केल्या गेली, नुसता आरडाओरडा धिंगाणा केल्या गेल्या, न्यायालयात जायचं, सुप्रीम कोर्टात जायचं, स्टे मागायचा, सगळं करून झाल्याच्या नंतर ते पदयात्रा काढून नाटकं करायचे, वर्तमानपत्र बातम्या छापणार, आणि प्रत्यक्ष जेव्हा जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला, जो तो आपापल्या तंबूत दडाया लागल्यासारखी यांची परिस्थिती असते. प्रत्यक्ष लढाईच्या वेळेस यांचा नेता गायब होतो, राहुल गांधी गायब असतात, आणि प्रत्यक्ष जी कृती करायला पाहिजे म्हणजे तुमचे BLA हजर पाहिजेत. आत्ताची मी तुम्हाला गोष्ट सांगतो, आजचीच कालची, म्हणजे मतदान करत असताना आम्ही ज्या केंद्रावरती मतदान केलं त्या केंद्रावरती फक्त दोघांचेच BLA बाहेर बसलेले आहेत. एक तर भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसरा एकनाथ शिंदेच्या गटाचा आहे, शिवसेनेचा, धनुष्यबाणाचा, कमळ आणि धनुष्यबाण. बाकीच्यांचे साधे एजंट सुद्धा तिथे उपस्थित नाहीयेत. ज्या मतदारांना त्यांचे नंबर सापडत नाही ते शोधून द्यायला फक्त तिथं भाजपचे आणि एकनाथ शिंदेचे माणसं हजर आहेत. आत्ता सांगतो मी गोष्ट इथली, ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकता चौक म्हणजे दर्गा चौकातलं जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी 6 बूथ आहेत, आणि त्या सगळ्या याच्यावरची परिस्थिती काय आहे, ते ह्यांच्याकडे साधे माणसं सुद्धा नाही. आणि नंतर हे बोंबा मारणार, EVM कशी खराब आहे, VVPAT कसं आहे, किंवा आता ते पाडू नावाचं जे मशीन लावणार आहे त्याच्या नावानं आधीच रडापडी चाललेली आहे. आणि प्रत्यक्ष उमेदवारच उभे करायचे नाहीत त्या ठिकाणी. तुमचं त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं प्रत्यक्ष माणसं नाहीत. जे मतदार, जसं माझ्या आईचं तिला प्रत्यक्ष आणणे ते आम्ही घरच्यांनी केलं ती गोष्ट वेगळी. ज्येष्ठ मतदार जे असतील त्यांना शोधून प्रत्यक्ष त्या ठिकाणी आणणं, त्यांचं मतदान सुलभतेनं करून घेणं, ह्या कितीतरी गोष्टी कराव्या लागतात. त्यांनी करण्यासाठी यांचा माणूसच नाहीये तिथे हजर, आणि नंतर बोंबा मारणार. म्हणजे ही काय परिस्थिती आहे मला तुम्ही सांगा. तिथं तुम्ही प्रत्यक्ष रणांगणावरती तुम्ही नाहीतच आहात, आणि मग म्हणणार शत्रूंनी कसं सगळं हे. अरे तुम्ही स्वतःच मॅनेज झालेले एका पद्धतीनं, किंवा तुमचा मेंदूच तशा पद्धतीनं मॅनेज झालेला आहे. कोणीतरी तुमच्यावरती करणी करावी त्या पद्धतीने, जादूटोणा काहीतरी करावा तसं. हे उमेदवारी किंवा यांचे उमेदवार मागे घेतात, उमेदवारी अर्ज भरत नाहीत, आणि नंतर बोंबा मारतात. अजून एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो, ज्या आसाममध्ये आता काँग्रेसचा सफाया झालेला आहे त्या आसाममध्ये, त्याच्यानंतर आता तमिळनाडूमध्ये, की जिथं त्या DMK बरोबर ह्यांना जायचं नाही, आता ह्यांना ह्यांचंच माहितीत कारण. केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये ममता यांना विचारत नाहीत. काँग्रेसचे नेते असलेले अधीर रंजन चौधरी यांचा इतका अपमान काँग्रेसवाल्यांनी केला, ममतांनी त्यांचा पाडाव केला. युनुस पठाण सारखे आपले ते हे क्रिकेटपटू मुद्दाम त्याला बोलून नेलं तिथे पश्चिम बंगालमध्ये, आणि ह्यांच्या विरोधामध्ये उभं. काँग्रेसचं सांगतो मी तुम्हाला, काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरीच्या विरोधामध्ये ममता बॅनर्जींनी गुजरातमधून ह्या मुस्लिम उमेदवाराला, क्रिकेटपटूला निवडून आणून त्यांचा पराभव केला. हे सगळा आटापिटा भाजपसाठी केला असता तुम्ही समजू शकतो. ज्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत त्या पश्चिम बंगालमधलं तुमचं काँग्रेसचं जे म्हणजे प्रदेश काँग्रेस आहे ते सगळे तुमच्या नावानं तक्रार करायला लागलेत. म्हणजे पक्ष नेतृत्वाच्या नावानं करतायत, भाजपच्या नावानं नाही. भाजपची तिथं सत्ता नाही, भाजप विरोधी पक्षात आहे. ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये काँग्रेसचेच नेते अधीर रंजन चौधरी त्याच्यातलं अतिशय स्पष्ट आणि ठळक मोठं उदाहरण. आता आसाममध्ये तुम्ही जे घडलं मी तुम्हाला सांगितलं हेमंत बिस्व शर्माचं, उद्या आश्चर्य वाटून घेऊ नका की निवडणुकीच्या तोंडावर अधीर रंजन चौधरी भाजपमध्ये निघून गेले तर. भाजपला कुठल्या परिस्थितीत तिथं माणसं पाहिजे ज्या ठिकाणी त्यांचा प्रभाव नाही त्या ठिकाणी, आणि त्यांना होईल तितक्या पद्धतीनं माणसं गोळा करून ममतांचा पराभव घडून आणायचा आहे. आणि ज्या काँग्रेसचे नेते आहेत, ज्या काँग्रेसचे गटनेते होते 2019 ते 2024च्या लोकसभेमध्ये, त्यांना तुम्ही पाडलं एकतर, आणि आता प्रदेश काँग्रेसच्या बाबतीमध्ये ते जे काही बोलतायत तर त्यांना बाजूला करून तुम्ही तथाकथित इंडिया आघाडीच्या नावाखाली म्हणून ममताची बाजू लावून धरलेली आहे. ही जी सगळी कृती आहे तुम्ही स्वतःच एकीकडे लोकशाही बचाव म्हणायचं आणि प्रत्यक्ष लोकशाही विरोधामध्ये कृती करायची.
आसाममध्ये भाजप कार्यालय जळून राख व्हावं ही जी ह्यांनी आकांक्षा व्यक्त केलेली आहे, नंतर ते डिलीट केली. ह्यांच्या हे लक्षात येत नाहीये, पहिले म्हणजे तुम्ही तुमचे कार्यकर्त्याची जी काही उर्मी आहे, ऊर्जा आहे, ती जळून राख करता आहात. तुम्ही म्हणलं ना की तुम्हाला दुसऱ्याची गरजच नाहीये. काँग्रेस मुक्त भारताचं ही घोषणा सगळ्यात जास्त स्वतः राहुल गांधींनीच मनावरती घेतलेली आहे. भाजपचे त्यांना स्टार कॅम्पेनर म्हणतात ते उगाच नाहीये. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावरती अधीर रंजन चौधरी उद्या भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि पुन्हा हे नंतर EVM खरावे, भाजपने कसं सगळं मॅनेज केले, ईडी आणि ते सगळे त्यांचे कसे पार्टनर आहेत, हे सगळे बोंबलत राहणार. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज